मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत असून हा प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ करण्यात यावी। त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या युवा बेरोजगारांना त्याच विभागात रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागणीला घेऊन 200च्या वर शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढला। यातील महावितरण येथील शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांना मागील 4 महिन्यापासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांनी सुद्धा या मूक मोर्चाच्या माध्यमाने प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना के तहत मैं अक्टूबर महीने में एमएससीबी ऑफिस में लगा था और 3 महीना हो गया सर। हमारा एक भी पेमेंट नहीं हुआ सर, एक भी नहीं हुआ। चौथा महीना चल रहा है सर हमारा। एक भी पेमेंट नहीं हुआ सर। परिवार चलने की दिक्कत हो रही है सर, पैसा नहीं मिल रहा, कुछ नहीं कर रहे। हमारे माँ बाप भी बोल रहे सर। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत येणारे विद्यार्थी सगळेच सर्व विभागातील मुलं मुली आहेत आणि आमचं शासनाला काही नाही, आमचा कालावधी आम्हाला वाढवण्यात यावा हीच मागणी आहे। पण शासन आतापर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारचं आश्वासन अगोदर दिलेलं होतं, आता काही सांगत नाहीये। शासन बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा भविष्याचा विचार करून खूप चिंतेत गंभीराने प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा। आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या दारापर्यंत जाण्यासाठी, शासनाला जागा करण्यासाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सर। या मोर्चाच्या माध्यमातून सरकार जागृत व्हावं आणि आम्हाला आमचा कालावधी किंवा या शासनाच्या योजनेच्या मार्फत आम्हाला लवकरात लवकर रोजगार देण्याचं काम सरकारने करावं, बेरोजगार न करता आम्हाला। माझे नाव शुभांगी सुरकर आहे आणि मी गोंदिया झेडपी आपला एज्युकेशन डिपार्टमेंट मधून आहे। आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आम्ही आता 6 महिन्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने येथे घेतलेलं होतं, पण आता 6 महिन्यानंतर आता आमचं काय हे आता आम्ही सगळं आता विचार करत आहोत। आणि आता त्याच्यानंतर आता आम्हाला काही उपाय दिसत नाही आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आमची फक्त मुदत वाढ जी आहे ती करायला पाहिजे आणि आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सगळे घरी न बसता याच्यानंतर त्यांना एक बेरोजगारी त्यांना येणार आहे ती न येण्यासाठी आम्ही सगळे ते प्रयत्न करत आहोत। आणि आमची दुसरी एक माग आहे की आम्हाला मुदतवाढ करा, ही आमची पहिली माग आहे। आणि दुसरी आमची अशी आहे की आम्हाला पुन्हा आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा घ्यायला पाहिजे। तर गव्हर्नमेंटचा जो आहे त्यांचा जो फायदा आहे तो आम्हाला पण मिळेल आणि गव्हर्नमेंट हा सगळ्यांना आमच्या युवा प्रशिक्षणार्थींना त्यांना फायदा द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटत आहे। कारण की आता सगळे येथे शिक्षण घेणारे आहेत आणि सगळे ते सुशिक्षित सगळे आहेत, सगळे काम करत आहेत, सगळे 6 महिन्यापासून सगळे आपला टाइम येथे देत आहेत। पण याच्यानंतर हे जर घरी बसले तर आणि पुन्हा हे बेरोजगार होणार आणि पुन्हा बेरोजगार झाले तर पुन्हा देशावर जे युवा जो बेरोजगार आहे तो पुन्हा होणार। म्हणून आता यावर सरकारने काहीतरी आपला विचार ठेवला पाहिजे आणि आमच्यावर सुद्धा सरकारने विचार केलेला पाहिजे।